जल जीवन मिशन योजनेची पाण्याची टाकी बनली शोभेची वस्तू। फळविहीर वाडीला भीषण पाणी टंचाई। पावसाचे माहेरघर म्हणून मिरवणाऱ्या इगतपुरी तालुक्यात उन्हाळ्याच्या झळा अधिक वाढल्या असून अनेक ठिकाणी पाणी टंचाईचे सावट दिसत आहे। धरणात देखील पाणीसाठा कमी झाल्याचे चित्र दिसत आहे। पाण्याचा ठणठणाट जीवघेणा बनू लागला आहे। जलजीवन मिशन कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक घराघरात पाणी पोहोचविण्याचे ध्येय असून अनेक ठिकाणी योजना मात्र कुचकामी ठरताना दिसत आहे। तालुक्यातील अडसरे बुद्रुक हे गाव पेसा योजनेअंतर्गत असून येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे फळविहीरवाडी, चौरेवाडी, वंदेवाडी या गावांना पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाईला सामोरे जावे लागत आहे। आदिवासी वस्तीसाठी बांधण्यात आलेली जलजीवन मिशन योजनेची पाण्याची टाकी निव्वळ शोभेची वस्तू बनली आहे। त्यामुळे नागरिकांना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत आहे। गढूळ पाणी व दूषित पाण्याच्या पिण्यासाठी उपयोग केला जातो, त्यामुळे आरोग्यात सुद्धा धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत। गावातील विहिरींनी तळ गाठल्याने महिलांना दूरवरून पाणी आणावे लागते। ग्रामपंचायतींच्या वतीने फळविहीर वाडीला 1000 लिटरची टाकी दिली, त्यातही पाणी येत नसल्याने महिला संताप व्यक्त करतायत। वाडीजवळ पाझर तलाव असून तोही कोरडा ठाक पडल्याने नागरिकांसह मुक्या जनावरांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे। एका वर्षापूर्वी अतिवृष्टीने पाझर तलाव फुटला होता, त्याचे काम सदर कंत्राटदाराकडून अपूर्ण करण्यात आले आहे। ग्रामपंचायतीच्या 3 विहिरी असून त्या योजना पूर्ण झाल्या नाहीत असे ग्रामस्थांनी सांगितले। वाड्यांची तहान भागवायसाठी पाझर तलावाजवळ जलजीवन योजनेच्या माध्यमातून विहीर बांधण्यात आली, तिने देखील तळ गाठल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे। आमची पाण्याची टंचाईची दखल प्रशासनाने घ्यावी अशी मागणी लक्ष्मण निगुर्डे, पंढरी कातोरे, अनाजी कातोरे, कांतीलाल कातोरे, सीताबाई कातोरे, यशवंत कातोरे, तानाजी कातोरे, शिवराम कातोरे, देवराम कातोरे, तुळशीराम मेंगाळ, दशरथ कातोरे, किसन कातोरे आदींनी केली आहे। आमच्या गावातील फळविहीरवाडीला पाण्याची टाकी काही झाली आणि काही जल जीवन मिशनची जी योजनेची विहीर जी आहे ती आज कोरडी बांधण्यात काढलेली आणि ती टाकीचं काम पूर्ण झाले। तिच्यात आज पाणी नाही, ती फक्त शोभेची वस्तू झालेली। आणि जर वाड्या वस्त्यांना जर पाहिलं प्यायला पाणी जर मिळत नाही तर मग आता वाड्या वस्त्यांनी काय करायचं? जे दूषित पाणी पिऊन आज आमचं हे जीवन धोक्यात आले। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।